नमस्कार मैत्रिणींनो, माझे केस खूप खराब झाले होते म्हणून गेले पार्लरमध्ये आणि हेअर स्पा करून घेतला. केस मस्त सॉफ्ट आणि सिल्की झाले होते. हेअर स्पाचे खूप सारे फायदे आहेत बरं का ताईंनो. कोंडा कमी होणे, केस मजबूत होतात, नैसर्गिक चमक येते, केसाची वाढ होण्यास मदत होते, मऊ चमकदार आणि निरोगी केस. हाय हॅलो नमस्कार, कशा आहात सर्वजण? मजेत आहेत ना? मजेतच राहा. मी अनिता हाटोटे माझ्या न्यू ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते. आजचा दिवस आनंदी आरोग्याचा जावो ही स्वामीचरणी प्रार्थना करते. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आज मी पहिल्यांदाच गेले होते पार्लरमध्ये केसाचा हेअर स्पा करायला. तर म्हटलं कधीच मी असं पार्लरमध्ये जाऊन केस वगैरे कट केले नव्हते. माझ्या केसातलं असं मी घरच्या घरी त्याची काळजी घेत होते. पण आता जसं जग बदलत चाललं तसं आपल्याला पण बदलावं लागतं. त्याच्यामुळं म्हणलं हेअर्स खूप माझे खराब झाले होते, ड्राय झाले ते फार. असं म्हणलं चला हेअर स्पा करून बघूया काय फरक पडतो काय नाही आपल्या केसासाठी. हेअर स्पा केल्याच्या नंतर केस वाढीस मदत होते. कोंडा पण खूप झाला होता केसामध्ये त्याच्यामुळे म्हटलं चला हेअर स्पा करून बघूया. पहिल्यांदाच गेले होते आणि असंच ताईकडे गेल्याच्या नंतर पहिले केस आपले शॅम्पूने धुवून घेतात ते आणि मस्तपैकी छान शॅम्पूने धुतात. मस्त छान केस वगैरे साफ करून घेतात ते स्वच्छ असं नाही का. शॅम्पू वगैरे लावून मग धुवून घेतात. मस्त छान वाटतं असं नाही का. केसांना कोंडा वगैरे काय असेल तर ना हेअर स्पाने खूप फायदेत बरं का. हेअर स्पामुळे कोंडा कमी होण्यास मदत होते आणि आपले केस असतात का त्याची पण वाढ हळूहळू वाढत राहते. अशी 1 महिन्याला हेअर स्पा करतात. 2 महिन्याला 3 महिन्यांना केलं तरी चालतोय. पण महिन्याला केल्याच्या नंतर कसं आपले केसाची ग्रोथ होते, वाढ होते आणि जे आपले केसामध्ये आपल्या ह्याच्यामध्ये जे कोंडा वगैरे असतो, जी घाण असते ती सगळी बाहेर जाण्यास मदत होते. कारण की हेअर स्पामध्ये ती क्रीम वगैरे जी अप्लाय करतो आपल्या डोक्याला केसांना, जी मसाज होते ना त्याच्यामुळे खूप छान आणि रिलॅक्स वाटतंय. मी पहिल्यांदाच ट्राय करते. बघूया कशी कशी काय काय आपल्या केसाची ग्रोथ होते, वाढ होते. तशी 2 महिन्याला 3 महिन्याला हेअर स्पा करून घ्यायचा. चाललं आहे माझं. बघूया आता ट्राय करायला लागले मी पहिल्यांदाच. किती छान वाटते, कसं वाटतंय आणि आपल्या केसाची किती म्हणजे त्याच्यापासून फायदा होतोय ते पण खूप सगळे फायदे आहेत बरं का हेअर स्पाचे. मला ते माहीत नव्हतं. आता माहीत झालं तर ओंकार मला चल करूनच घे. आणि शेजारीच आमच्या पार्लर झालं असल्यामुळे म्हणलं इथं आपल्याला केसाची ट्रीटमेंट वगैरे काही दिवसांनी जर घ्यायची असेल तर आपण घेऊ शकतो त्यांच्याकडे नाही का. आणि जवळच पार्लर असल्यामुळे खूप लांब पण नाही आहे. कारण की लांब जायचं, गाडीवर जायचं, खूप धावपळ होती आणि अशा ट्रीटमेंट वगैरे हेअर स्पा वगैरे करायचं मला ते 1-1, 1.5 तास लागतो. आणि दुसऱ्या अजून केसांचे ट्रीटमेंट जर घ्यायचे असले तर 3-3, 4-4 तास लागतात. त्याच्यामुळं आपल्या जवळच्या जवळ आहे तर इथं घरचं पण मुलांना लक्ष देता येतं आणि घर जवळपास असले धावपळ पण होत नाही. त्याच्यामुळे इथं जवळच्याच पार्लरमध्ये गेले. आत्ता नवीनच झालं आहे. खूप छान रिझल्ट आहे यांच्याकडं. त्याच्यामुळे म्हणलं चला आपण ह्यांच्याकडंच जाऊया आणि बघूया नाही का. पहिल्यांदा हेअर स्पा करू, नंतर आपल्याला वाटलंच तर अजून दुसरे काय असतात ना त्याच्यामध्ये काय काय प्रकार असतात ते काय मला माहीत नाही. कारण की आपल्याकडं नव्हतंच पहिलं असं पार्लरमध्ये जाऊन मी कधी केस पण नाही कटिंग केले, कधी काहीच नाही, केसाची ट्रीटमेंट नाही केली, कधी फेशियल नाही केलं, काय नाही केलं. मी घरच्या घरी सगळं करत असते. त्याच्यामुळे चला म्हणलं आता जाऊन बघूया. पहिल्यांदाच चालले ट्राय करते. सगळे हेअर स्पाचे फायदे आहेत असं सगळं सांगतात. त्याच्यामुळे म्हणलं चला म्हणलं करू. मस्त छान असं मसाज करतात बघा. एक 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 केस मशी असं थोडी थोडी बट घेऊन किती मसाज करतात आपल्या केसाला. त्याच्यापासून नाही का ऑइल मसाज पण असते ह्यांच्याकडे पार्लरमध्ये. आपण हेअर स्पामध्येच ऑइल मसाज असं मी असं यूट्यूबला ऐकलं होतं. ऑइल मसाज पण करतात. कसं महिन्यातून एकदा, 2 महिन्यातून, 3 महिन्यातून आपण करू शकतो आणि खूप छान वाटतंय असं नाही का. 1-1.5 तास फुकट गेला मला समजलंच नाही. पण घरातले कामं हे सगळं करून आपण स्वतःच्या जीवाकडे पण लक्ष दिलं पाहिजे. स्वतःचे नाही काय स्वतःची पण काळजी घेतली पाहिजे. चेहऱ्याची झालं, केसांची झालं. नाहीतर आजकालच्या धावपळीच्या जीवनामध्ये आपण स्वतःकडे लक्ष द्यायचं विसरूनच जातात. मुलं झाले, मुलांचं कामं, त्यांचे क्लासेस, त्यांची स्कूल, त्यांचा अभ्यास ह्याच्यामध्ये आपला अख्खा दिवस निघून चालला आणि स्वतःकडे लक्ष देणं दुर्लक्ष झालं. त्याच्यामुळं खूप सगळे शरीरावर परिणाम व्हायला लागला आहे. त्याच्यामुळं म्हणलं चला आता थोडं स्वतःकडे पण लक्ष द्यावं. केसांची खूप असे केस गळत पण होतात. पण आपलं कसं असतं माहिती का, बोरच्या पाण्याने केसाची खूप म्हणजे खराब व्हायला लागले, ड्राय व्हायला लागलेत माझे केस. म्हणलं आता थोडीशी केसाची काळजी घ्यावं. या आजी आल्या होत्या पार्लरमध्ये.
त्यांना माहीतच नव्हतं. त्यांना वाटलं मेहंदीच लावती का काय? पहिलं कसं मलाच माहीत नव्हतं हेअर स्पा वगैरे काय. आता हे 2 वर्षामध्ये चाललंय हेच नाही का ट्रीटमेंट वगैरे असते. पार्लरमध्ये खूप छान करतात. नाही ते आजी म्हणत होत्या, कुठली मेहंदी लावती, काय लावती, हिना लावती का, कसली लावती का?" इतकं हसलोत आम्ही, इतकं मला तर खूपच हसायला येत होतं. कसं पहिले आपल्यालाच माहीत नव्हतं, तर आजीला त्यांना कसं काय माहीत असणार ना, हे काय चाललंय पार्लरमध्ये वेगळे-वेगळे ट्रीटमेंट काय-काय आलेत केसाचे ते अजून पण आपल्याला एवढं नाही का माहीत नाही. केसाची मसाज झाल्याच्या नंतर केसाला स्टीम द्यायची असती. ती गरम वाफ म्हणतात ना, ती द्यायची असती आणि नंतर झाल्याच्या नंतर मग मस्त छानपैकी असे केस वगैरे धुवून काढायचे. खूप छान वाटत होतं. एवढं सगळे हेअरची आपली मसाज होत होती. मस्त छानपैकी केस धुवून वगैरे मस्त गावाकडं पहिलं माझी आजी ते बघा असं केसांना तेल वगैरे लावून द्यायच्या, तर खूप छान वाटायचं. झोपच यायची त्यांच्यासमोर बसलं ना, मस्त छान एक बट घेऊन असे मस्त छान तेल लावायचे. आता तसं तर विसरूनच गेले. तेलच लावायला नको वाटतं केसांना. 8 दिवसातून एकदा तरी तेल लावायला पाहिजे मस्त छान सगळ्या केसाला. तर आजकाल काय झालंय तेल नाही लावत कोणी. नुसतं अशीच मोकळी केस पाहिजे सगळ्यांची. त्याच्यामुळे केसाची फार वाट लागून गेली. पण असं आता नवीन काही पद्धती आल्यात. पार्लरमध्ये जायचं, असं ट्रीटमेंट घ्यायची वगैरे. त्याच्यामुळं बऱ्यापैकी केस छान व्हायला लागलेच. नाहीतर पूर्ण गळायची माझे तर एवढे गळत आहेत ना आता केस ना. त्याच्यामुळे मला थोडी ट्रीटमेंट घ्यावा केसांची. पहिले माझ्या केसाचा आणि आताच्या केसांचा फरक बघा, दाखवते तुम्हाला. बघा कसं पुढं कंटिन्यू बघत राहा. कसं म्हणजे काय फरक आणि कसं आहे बिफोर आणि आफ्टर असं म्हणतात ना, काय फरक आहे ते दाखवते बघा. आता मस्त छान सिल्की आणि मऊ झालेत माझे केस. पहिले एकदम रफ लागत होते. हात जरी लावला ना असं रफ लागायचे. ते बघा आता किती छान शाईन आली माझ्या केसाला, चमक पण आली. कारण की त्यांनी बर्फ पण टाकला होता. बर्फामुळे अजून शाईन येते आपल्या केसाला. मस्त बघा किती छान वाटायला लागले आणि चमकदार वाटायला लागलेत मग केस. पाठीमागं केसाची पण नाही का काळजी घेतलीच पाहिजे. महिन्याला ही ट्रीटमेंट वगैरे घेतली पाहिजे. आपण केसाची काळजी, चेहऱ्याची काळजी, आपल्या स्वतःच्या जीवाची काळजी घेतली पाहिजे. नाहीतर चाललंयच आपलं रोजचे कामं. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.